मध्ये दडपे पोहे करणार आहोत. त्याच्यासाठी हे पातळ पोहे मी आधी पहिल्यांदा चाळून घेते. 2 वाट्या पोहे घेते. चाळून भाजून घेते. मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. असे पोहे आपण भाजून ठेवले तरी पण चालतात. म्हणजे झटकन आपल्याला करता येतं. नारळ किसलेला असतो घरात बऱ्याच वेळा, बाकी सगळं असतं. त्याच्यामुळे जर असे पोहे आपण भाजून ठेवलेले असले, कोण आलं की झटकन करता येतात. आपले हे पोहे भाजून झालेले आहेत. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेते. कांदा बिंदा चिरून करण्यासाठी भाजून घेतलेले पोहे. तर त्यावर थोडंसं पाणी, हे पातळ पोहे आहेत त्याच्यामुळे मी पाणी नाही मारत आहे. नाहीतर असे पाणी मारून ते दबकून ठेवतात. पण हे पातळ पोहे आहेत त्याच्यामुळे कांद्याचा ओलावा, कोथिंबीरीचा ओलावा लागूनच ते मऊ होतील. आता आपण याच्यात कांदा घालणार आहोत. भरपूर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर ही छान भरपूर घालायची. 1 वाटी नारळ, साधारण 3 वाटी पोहे तर मी 1 वाटी नारळ घालते. चवीप्रमाणे मीठ. त्यानंतर मी पिठी साखर घालणार आहे. पिठी साखर घातली की ती व्यवस्थित लागते. याला साखर व्यवस्थित लागते पोह्यांना. आंबट गोड अशी सगळी चव त्याला आली पाहिजे. लिंबाचा रस घालणार आहे चमचाभर. आपण लिंबाचा रस 1 चमचाभर घालणार आहे. लिंबाचा रस असा काढून फ्रीजला ठेवला की आपल्याला झटकन उपयोगी पडतो. आता आपण याच्यावर फोडणी देणार आहोत. त्याच्या आधी मी हे सगळे जरा कालवून घेते, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित ते लागेल. खूप सुंदर पोहे लागतात हे. छानपैकी फोडणी घालूया. व्यवस्थित फोडणी लागते त्याला. ही पहिल्यांदा मोहरी, नंतर जिरं. हे सगळं चांगलं तडतडलं की वर आपण हिंग घालणार आहोत. हिंग नंतर घालते, आधी फोडणीची मिरची मी त्याच्यात घालणार आहे. या पोह्यांना एक वैशिष्ट्य म्हणजे फोडणीची मिरची. त्याच्यात आंब्याचा कीस घातला तरी पण छान लागतो. त्याच्यात जी मोहरी वगैरे असते यामुळे पोहे खूपच छान लागतात. ही अशी तळून मिरची चुरून लावली की त्याचा खमंगपणा सुंदर येतो. आत्ताच वास छान येतोय. सुंदर पोहे होतात आपले. तर ही मिरची तळत आली आहे. त्याला आपण थोडा आता हिंग घालणार आहे. थोडा हिंगाचा वास हवा पोह्यांना. हळदसुद्धा घातली तरी चालते, नाही घातली तरी चालते, पण मी घालणार आहे थोडी हळद. आणि थोडं लाल तिखट. लाल तिखटामुळे पण पोह्यांना रंग छान येतो. तर ही आपण फोडणी चुरचुरीत ह्या पोह्यांवर ओतणार आहोत. हा. कढईत पोहे घालून अशी कढई साफ करून घ्यायची. आता आपण हे फोडणीची मिरची त्याला चुरून लावायची. ती मिरची हवी तेवढीच लावायची. जास्त नको असेल तर बाजूला करून ठेवायची. जेवढी आपल्याला हवी असेल तिखटपणाला तेवढीच लावायची. कारण काही वेळा जास्त आलं तरी मग त्रास होतो आपल्याला, म्हणून आपण कमी लावायची. पण काढून ठेवते मी त्यातली मिरची. अशीच कोणाला हवी बरोबर खायला तरी घेऊ शकतो. आता आपण हे कालवायचे. पुन्हा मी अशा हातानं चांगले कालवणार आहे, म्हणजे त्याला फोडणी व्यवस्थित लावून घेणार की आपले दडपे पोहे खाण्यासाठी तयार. बरोबर चहा आणि पोहे. आता आपण हे पोहे सर्व करूया. खूप सुंदर पोहे लागतात.
तडके पोहे म्हटले की त्याच्यावर असा पापडही कुस्करून छान लागतो. शेव पापड, पण आता मी फक्त पापडच घातला आहे. अशी ही डिश छानपैकी तयार आहे, बरोबर चहा. असं हे आपले छानपैकी दडपे पोहे आणि बरोबर गरमागरम चहा खाण्यासाठी तयार आहे. हे कसे झाले ते आपण बघूया. खूप सुंदर लागत आहे. त्याच्याबरोबर पापड तर एकदमच सुंदर लागतंय, मस्त. तर ही रेसिपी मी कशी केली, पोहे किती वेळ भाजले, कसे भाजले, काय काय साहित्य घातलं, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.